नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र रमस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। प्रेक्षको, कार्यक्रमाची सुरुवात करूया धन्वंतरी स्तवनाने। शंखम चक्रम जलोकाम ददत अमृत घटम चारुदोर्भिश्च चतुर्भि सूक्ष्म स्वच्छाति हृदयम शुकपरिविल्सन मौलिम भोजनेत्रम कालम बोधो ज्वलांगम कटितटविल सच्चारूप पीतांबराढ्यम वंदे धन्वंतरींतम निखिल गद्वन प्रौढ दावाग्निलीलम। सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाला अनंत प्रेम देणाऱ्या आमच्या प्रेक्षक वर्गाला आरोग्य धनसंपदा लाभू दे हीच धन्वंतरी चरणी प्रार्थना। तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा। प्रेक्षको, शरीर निरोगी राहावे यासाठी आपण सर्वच प्रयत्नशील असतो। शरीर निरोगी जरी असले तरी वयानुसार शरीरामध्ये अनेक बदल घडत असतात। हे जे बदल घडत असतात हे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये फार जास्त प्रमाणात आणि फार प्रकर्षाने जाणवतात। याच बदलांपैकी एक म्हणजे जो महिलाचा टप्पा जो गाठला जातो तो म्हणजे मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती। प्रेक्षको, आज जागतिक रजोनिवृत्ती दिन सुद्धा आहे। याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे। पाहूया आजचा विषय काय ते। विषय आहे जागतिक रजोनिवृत्ती दिन। विषय पुन्हा पाहूया। विषय आहे जागतिक रजोनिवृत्ती दिन। आणि या विषयावरती तज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रज्ञा चंगेडे मॅडम। नमस्कार मॅडम। नमस्कार। कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे मॅडमचं, तरीही नव्या प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा मॅडमची ओळख करून देतो। डॉक्टर प्रज्ञा चंगेडे मॅडम ह्या मुंबई येथील लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज येथे प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग विभागात अतिरिक्त प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत। शिक्षणाच्या बाबतीत सांगायचे झाले तर MBBS नंतर त्यांनी GS मेडिकल कॉलेज अँड KM हॉस्पिटल मुंबई येथून प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग या विषयात MS ही पदवी संपादन केली आहे। तसेच इंडियन कॉलेज ऑफ ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकोलॉजी होऊन FICOG ही पदवी, तर कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स होऊन FCPS आणि DGO ह्या पदव्या त्यांनी संपादन केल्या आहेत। फेडरेशन ऑफ ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया आणि मुंबई ऑब्स्टेटिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटी मेंबर म्हणून त्या कार्यरत आहेत। तसेच जर्नल ऑफ ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकोलॉजी ऑफ इंडिया ह्याच्या त्या पहिल्या जॉईंट असिस्टंट एडिटर सुद्धा आहेत। त्यांचे 37हून अधिक शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत। मेडिकल कॅटेगरी अंतर्गत त्यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर म्हणून सुद्धा सन्मानित केले गेले आहे। डॉक्टरांची ओळख आपल्याला झालीच आहे। चला तर मुख्य कार्यक्रमाकडे वळूया। मॅडम, पुन्हा एकदा तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। मॅडम, आजचा आपला विषय आहे जागतिक रजोनिवृत्ती दिन। आपण त्या दिनानिमित्त काय आहे, त्याच्याबद्दल वैशिष्ट्य काय हे जाणून घेऊयाच, पण तत्पूर्वी प्रेक्षकांना रजोनिवृत्ती म्हणजे नेमके काय याबद्दल जरा सांगा। धन्यवाद डॉक्टर आकाश। सर्व प्रेक्षकांना माझा सप्रेम नमस्कार आणि दिवाळी धनतेरस ह्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज साध्या भाषेत सांगायचं झालं तर रजोनिवृत्ती म्हणजे पाळी कायमची बंद होणे। जर एखाद्या स्त्रीला 12 महिने सलग पाळी आलेली नाहीये तर आपण म्हणू शकतो की तिला मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती आलेली आहे। रजोनिवृत्ती काय येते? जर अंडाशय आपले काम करणं बंद करते, त्यामुळे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे प्रजनन संस्थेसाठी जे संप्रेरक किंवा ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स म्हणतो ह्याचं उत्पादन बंद होतं। प्रत्येक स्त्री जेव्हा जन्माला येते तेव्हा ती एक अंडाशयाचा एक साचा घेऊन येते। एक विशिष्ट संख्ये घेऊन तिचा जन्म होतो। दर महिन्याला एक अंडबीज फुटत राहतं आणि जसं वय वाढतं तशी तशी ते अंडबीजाची जी संख्या असते ती कमी होत जाते। सुरुवातीला ही संख्या कमी झाल्यामुळे पाळी अनियमित होते आणि काही महिन्यांनी किंवा वर्षांनी ती पाळी पूर्णपणे बंद होते। तर जेव्हा हे अंडाशय आपलं काम पूर्णपणे थांबवतं आणि त्याच्यामुळे अंडबीज फुटत नाही आणि इस्ट्रोजन हार्मोनची कमतरता होते, त्याला मेनोपॉज आलं आहे असं म्हणतात। तर मेनोपॉज ह्याचं महत्त्व असं की आजकाल
आपलं जे लाईफ एक्सपेक्टन्सी आहे ती वाढलेली आहे. त्याच्यामुळे स्त्रिया ज्या आहे त्या जवळजवळ 1/3 आयुष्य आहे ते आपलं ह्या मेनोपॉज किंवा रजोनिवृत्तीमध्ये घालवतात. त्याच्यामुळे हा खूप महत्त्वाचा काळ आहे. जरी हा एक नैसर्गिक टप्पा असला तरी स्त्रियांना ह्यामध्ये खूप सारे शारीरिक आणि मानसिक त्रास होतात. त्याच्यामुळे खूप महत्त्वाचं आहे हे मेनोपॉज. बरोबर मॅडम. मॅडम तुम्ही सांगताना म्हणाल्या की हे वयाशी निगडीत असलेला एक प्राकृतिक बदल आहे जो शरीरामध्ये घडत असतो. तर याच्यामध्ये काही प्रकार आहेत का किंवा त्याचे काही स्टेजेस आहेत का, याबद्दल जरा सांगा. तर साधारणपणे आपण बघायला गेलो तर जागतिक पातळीवर जवळजवळ 51 वर्षांच्या स्त्रियेला हे मेनोपॉज असं होतं. जर आपण वयोगट पाहिलं तर 45 ते 55 ह्या वयोगटातील महिलांना हे मेनोपॉज असं होतं. जर तुम्ही भारतात ह्याची पाहिलं प्रमाण तर एक 46 वर्षांच्या, म्हणजे जर आपण जागतिक स्तरावर जर भारताचं आपण कंपॅरिझन केलं तर भारतीय महिलांना हे अगोदर येतो मेनोपॉज. तर 46 वर्षांच्या म्हणजे 46 इयर्सला हा मेनोपॉज येतो. तर खूप महत्त्वाचा आहे हा मेनोपॉज. तर त्याच्या टाईप्स असतात. टाईप म्हणजे एक असतो नैसर्गिक मेनोपॉज, म्हणजे जसं मी सांगितलं अंडबीजाची संख्या वयाने जी कमी होते त्याच्यामुळे जी आपली जे एस्ट्रोजन हार्मोन निर्माण होत नाही आणि पाळी बंद होते. दुसरं एक प्रकार असतो ते म्हणजे इंड्युस्ड मेनोपॉज. ते म्हणजे काय असतं की समजा एखाद्या स्त्रीला किमोथेरपी घेतलेली आहे, तिने काय ड्रग्स घेतलेले आहे, रेडिओथेरपी घेतलेली आहे किंवा काही कारणास्तव तिचं ऑपरेशन झालेलं आहे ज्याला आपण सर्जिकल मेनोपॉज म्हणतो, की ज्यामुळे तिचं अंडबीज काढलेलं आहे, तिचा गर्भाशय काढलेला आहे आणि त्यामुळे हा जो मेनोपॉज होतो त्याला आपण इंड्युस्ड मेनोपॉज म्हणतो. तर असं असतं की ह्याच्यात पण भरपूर टाईप्स असतात. तर साधारणतः आजकाल आपण बघतो की 40च्या आधीही महिलांना ही पाळी बंद होते, त्याला आपण प्रीमॅच्युअर मेनोपॉज असं म्हणतो. कारण आपण जर पाहिलं तर 45 ते 55 वयोगटातील महिलांना हे मेनोपॉज होतं. पण जर ते 40च्या आधी आलं, आजकाल फार स्ट्रेस असतो लाईफस्टाईलमुळे, जीवनशैली ज्याला म्हणतो त्याच्या सगळ्या स्ट्रेसमुळे महिलांचा आधीच मेनोपॉज येतो. तर मेनोपॉजचे पण काय असतात ना स्टेजेस असतात. सगळ्यात पहिले स्टेज असतो त्याला म्हणतात पेरीमेनोपॉज. पेरीमेनोपॉज म्हणजे काय, मेनोपॉजच्या आधीची कालावधी. म्हणजे काय होतं त्याच्यात, जसं मी सांगितलं पाळी अनियमित होते कारण जे हार्मोनची लेवल आहे ती पूर्णपणे जात नाही, हळूहळू कमी होते. इस्ट्रोजन जे हार्मोन असतं ते हळूहळू कमी होतं. त्याच्यामुळे काय होतं महिलांना जसं आपण म्हणतो हॉट फ्लॅशेस यायला लागतात की त्यांच्या शरीरातली उष्णता एकदम वाढायला लागते. त्याच्यानंतर त्यांना पाळी अनियमित होते आणि मेनोपॉज नंतर असतो मेनोपॉज. मेनोपॉजमध्ये काय होतं पाळी पूर्णपणे बंद होते. 12 महिन्यांचा कालावधी गेल्यावर आपण म्हणतो की तिला मेनोपॉज आलेला आहे. ह्याच्यामध्ये त्यांना खूप लक्षणं जाणवतात, जसं की रात्री खूप घाम येणे ज्याला आपण नाईट स्वेट्स असं म्हणतो. त्याच्यानंतर तिच्या योनी मार्गात कोरडेपणा, तिला चिडचिड होणे, तिचं कशात लक्ष नाही लागणे, कामाची इच्छा न होणे. आणि मेनोपॉज नंतरचा जो कालावधी आहे त्याला आपण पोस्ट मेनोपॉज असं म्हणतो. तर पोस्ट मेनोपॉजमध्ये काय होतं की जे दीर्घकालीन जे रोग असतात म्हणजे जसं ऑस्टिओपोरोसिस, त्याच्यामुळे जे फ्रॅक्चर होतात किंवा सेरिब्रोवॅस्क्युलर ॲक्सिडेंट्स म्हणजे सेरिब्रोवॅस्क्युलर किंवा कार्डिओवॅस्क्युलर म्हणजे जे हृदयरोग असतात किंवा जे आपले वॅस्क्युलर म्हणजे जे आपले आर्टरीज वेसल्स असतात त्याच्यामध्ये ॲथरोस्क्लेरोसिस म्हणा असे रोग उत्पन्न होतात की खूप वेळ हा इस्ट्रोजन हार्मोन जर शरीरात नसेल तर ते एका महिलेसाठी चांगलं नसतं. जर तुम्ही बघायला गेलो इस्ट्रोजन म्हणजे जो हार्मोन असतो त्याला मी एका महिलेचं सगळ्यात गोड मैत्रीण म्हणेल. कारण जेव्हा हा हार्मोन एखाद्या महिलेमध्ये असतो तेव्हा ती खूप सुंदर दिसते, तिची त्वचा खूप छान असते, त्याच्यावर सुरकुत्या येत नाही, तिचा बांधा फार सुडेल असतो, ती एकदम बारीक छान, तिचे केस छान असतात, तिचं वजन आटोक्यात असतो, तिचं हृदय नीट काम करतं, तिची स्मरणशक्ती खूप छान असते. त्याच्यानंतर तिच्या हाडांसाठी पण चांगलं असतं, मेंदूसाठी चांगलं असतं, तिला विसरभोळेपणा होत नाही, योनी मार्गात पण तिला कोरडेपणा आणि असे काहीही त्रास होत नाही.
तर हा जर हार्मोन इस्ट्रोजन एका महिलेच्या शरीरात असतो तर तिचं काय म्हणतात लाईफ एक्सपेक्टन्सी सुद्धा वाढते, कारण त्याच्यामुळे जे कार्डिओवॅस्क्युलर ॲक्सिडेंट्स असतात ते टाळले जातात. तर हे जे हार्ट अटॅकनी मृत्यू वगैरे म्हणा ते सगळे पुढे ढकलले जाते. तर सगळ्यात जास्त त्रास महिलांना युजुअली पेरिमेनोपॉझल पिरियडमध्ये होतं, की त्यांना कळतच नसतं की हे त्यांच्याबरोबर का होत आहे. जी बाई सगळं काम नीट करायची, जिला सगळं लक्षात राहायचं, तिचं मन लागायचं, आता ते होत नाहीये. तर असे हे 3 टप्पे असतात मेनोपॉजचे. बरोबर. मॅडम, तुम्ही 3 टप्प्यासकट त्यांचे लक्षणं सुद्धा सांगितली आहे की कोणकोणते लक्षणं त्या 3 टप्प्यामध्ये आढळतात. फारच सविस्तर अशी माहिती दिली आहे तुम्ही. मॅडम, आता याचा पुढचा प्रश्न येतो की जेव्हा असे मेनोपॉझल सिम्पटम्स येतात तर तुम्ही त्यांचे इन्व्हेस्टिगेशन्स काही करतात का? तुम्ही निदान कसे करतात या गोष्टीचं, याबद्दल सांगा. तर मेनोपॉजचं निदान आहे ना ते सगळ्यात सोपे असते, कारण त्याला ना काही लॅब टेस्टची गरज नसते. एखाद्या स्त्रीला जिचं वय 40च्या वरती आहे आणि तिला 12 महिने सलग पाळी आलेली नाही, त्याला आपण क्लिनिकल डायग्नोसिस म्हणतो. म्हणजे फक्त तिच्याशी बोलून की तिला काय त्रास होतोय ते ऐकून आणि पाळी बंद आहे ह्याच्यासाठी एकही चाचणी करायची गरज नसते. तर त्याची लक्षणं, तर लक्षणं काय काय असणार तिला? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाळी बंद होणे. दुसरं काय आहे, जेनायटो युरिनरी सिम्पटम्स, म्हणजे ज्याला आपण जेनायटो युरिनरी सिंड्रोम म्हणतो. म्हणजे त्याच्यात काय होतं की तिला जसं मी सांगितलं योनी मार्गात कोरडेपणा होतो, लघवी तिला वारंवार होते, तिचं लघवी करताना नियंत्रण राहत नाही. कधी कधी तिला ते जे आपले टिश्यूज असतात ते एकदम नाजूक झाल्यामुळे जे इस्ट्रोजन हार्मोन असतं ते नसल्यामुळे त्याच्यामुळे काय होतं, ती खोकल्यावर शिंकल्यावर तिला आपोआप लघवी सुटते किंवा तिला लैंगिक संबंध ठेवताना त्रास होतो कारण कोरडेपणा असतो. कधी कधी रक्तस्राव सुद्धा होतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं वासोमोटर सिम्पटम्स, म्हणजे हॉट फ्लशेस. जसं मी सांगितलं इस्ट्रोजन हार्मोन कसं असतं, एक थर्मोस्टॅट असतं, म्हणजे ज्यांनी तुम्हाला टेम्परेचर जे असतं ते बॉडीचं मेंटेन राहतं. ह्याच्यामुळे काय होतं की तिला खूप उष्णतेचा अनुभव होतो, रात्री तिला खूप घाम फुटतो, कधीही दिवसातून तिचं शरीराचं टेम्परेचर वाढतं. त्याच्यानंतर मेंटल सिम्पटम्स असतात, म्हणजे तिचं लक्ष लागत नाही, तिला विसरभोळेपणा होतो, तिला काम करायची इच्छा होत नाही, मूड स्विंग्स ज्याला म्हणतो, तिचा मूड सारखा बदलत राहतो, चिडचिड होते, तिला कामामध्ये लक्ष लागत नाही, कुठे बाहेर जावंसं वाटत नाही, कधी कधी ते डिप्रेशनही असू शकतं. त्याच्यानंतर हाडं जी असतात ती झिजतात, ऑस्टिओपोरोसिसनी फ्रॅक्चर होतात, तर ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर. तर अशी खूप लक्षणं असतात. तसे 2 टेस्ट असतात, एक असतं FSH हार्मोन, इस्ट्रोजन हार्मोनची मात्रा, आणि AMH. हे आपण मेजर करू शकतो, पण हे मेजर करायची गरज नसते. नुसतं चांगलं तिचं निदान आहे तिच्या लक्षणांवर होऊ शकतो. हो, आपल्याला काही चाचण्या कराव्या लागतात, पण त्या का कराव्या लागतात, कारण तिचं वय वाढलेलं आहे किंवा आपल्याला तिला जी ट्रीटमेंट द्यायची आहे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, त्याच्यासाठी त्याच्या आधी आपण काही चाचण्या करतो. तर त्या चाचण्या म्हणजे कुठल्या, तिचं CBC बघणं, तिचं रक्तदाब बघणं, तिचं शुगरचं लेवल, तिला मधुमेह आहे की नाही ते बघण्यासाठी, त्याच्यानंतर तिचा पॅप स्मिअर, त्याच्यानंतर तिचा ECG, इकोग्राफी, अशा खूप चाचण्या असतात, सोनोग्राफी असतात, त्या सगळ्या आपण बघूनच त्या करू शकतो. बरोबर. चर्चेच्या या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. बदलापूरहून अजिंक्य गोडेजी बोलत आहेत. अजिंक्यजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. दोघांना तुम्हाला दिवाळीच्या अधिक शुभेच्छा. आणि मला विचारायचं होतं की ह्या विषयावरती पुरुषांमध्ये जागृती होण्यासाठी काय करता येईल असं विचारायचं. धन्यवाद, आपला प्रश्न पोहोचला आहे. तर पुरुषांमध्ये फक्त मेनोपॉजची जागृती नाही, तर पुरुषांमध्येही असा पॉज असतो, त्याला आपण अँड्रोपॉज म्हणतो. तर दोघांचीही जागृती ही झालीच पाहिजे, कारण जसं स्त्रियांमध्ये हार्मोन कमी झाल्यामुळे मेनोपॉज होतो, पुरुषांमध्येही तो अँड्रोपॉज असतो. तर जागृतीसाठी असाच जसं आपण वर्ल्ड मेनोपॉज डे किंवा जागतिक रजोनिवृत्ती दिवस हा जो साजरा करतोय, आणि रजोनिवृत्तीबद्दल खूप सारे पॅनल डिस्कशन करू शकतो, काही नाटकं करू शकतो, पथनाटकं असतात जे गावागावात जाऊन करू शकतात, असे जे TV वरती प्रोग्रॅम्स असतात,
आणि हे जागृती करून काय होतं की एखाद्या नवऱ्याला तिच्या बायकोबरोबर काय होतं आहे, किंवा एखाद्या मुलाला आई का चिडचिड करतीये, किंवा त्याच्या मुलीला की का असं होतंय, हे सगळं माहिती पाहिजे. कारण मगच त्यांना थोडं संवेदनशीलता येईल की तिच्याबरोबर खूप काही होत आहे आणि म्हणून तिची चिडचिड होती आहे. तर असेच प्रोग्राम जर आपण करत राहिलो तर नक्की त्याचं जनजागृती होणार. बरोबर आहे. मॅडम, आपण प्रोग्रामबद्दल म्हणत आहोत. आजचा आपला विषय आहे जागतिक रजोनिवृत्ती दिन. तर ही काय संकल्पना आहे आणि याच्यामध्ये काही घोषवाक्य आहे का या वर्षीसाठी? तर जसं मी सांगितलं की हे जे वर्ल्ड मेनोपॉज डे, आपण जागतिक रजोनिवृत्ती दिवस हा 18 ऑक्टोबरला साजरा केला जातो. तर हा कधीपासून साजरा होतोय? हा 2009 सालापासून हा दिवस मेनोपॉजसाठी डेडिकेट करण्याचं हे ठरवलेलं आहे. तर एक इंटरनॅशनल मेनोपॉज सोसायटी आहे, त्यांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, म्हणजे ज्याला आपण जागतिक आरोग्य संघटना म्हणतो, त्यांच्याबरोबर हे त्यांनी नेमून ठेवलेला आहे हा दिवस. तर हा दिवस का साजरा करायचा? जसा आत्ताचा प्रश्न होता की मेनोपॉज किंवा रजोनिवृत्तीबद्दल जनजागरूकता झाली पाहिजे. एखाद्या बाईला ह्याच्यात किती शारीरिक, मानसिक किंवा भावनिक त्रास होतात, तिच्याबद्दल तिला माहिती पाहिजे. हा जसं आपण म्हणतो ना, ह्या विषयाला टॅबू असतो. हा महिला पण एक दुसऱ्याबरोबर जास्त डिस्कस करत नाही, असं विचार करतात की हा मला होणारच नाही कधी आणि कुणाला झालाच नाहीये. तर हे असं नको व्हायला. सगळ्यांना ह्याच्याबद्दल माहिती पाहिजे. जर तिला ते काय त्रास होत आहे तर त्याच्यावरती काय उपाययोजना आहे, त्याच्यासाठी तिला काय थेरपी घेता येईल, काय जीवनशैलीमध्ये बदल करता येईल, ह्याच्याबद्दल जनजागरूकता पसरवण्यासाठी हा दिवस 2009 सालपासून 18 ऑक्टोबरला साजरा केलेला जातो आहे. तर ह्या दिवसाचं घोषवाक्य असं आहे की मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती नंतरच्या आरोग्यात जीवनशैली ह्या औषधाची काय भूमिका आहे, किंवा लाईफस्टाईल ॲज अ मेडिसिन इन मेनोपॉझल थेरपी. तर तसं दरवर्षीचं एक थीम असतं. मागच्या वर्षीचं 2024 साली मेनोपॉझल हार्मोन थेरपी होती. म्हणजे जे आपण हार्मोन्स, आता इस्ट्रोजन हार्मोन कमी झालेला आहे तर ते आपण हार्मोन सप्लिमेंट करतो, त्याला मेनोपॉझल हार्मोन थेरपी होतं. तर ह्या वर्षी त्यांनी कशावर फोकस दिलेला आहे ते आहे जीवनशैली, म्हणजे लाईफस्टाईल. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा जीवनशैली म्हणजे काय, तर आपण आपल्या रोजच्या जीवनात काय काय बदल घडू शकतो जेणेकरून आपल्याला मेनोपॉज किंवा रजोनिवृत्तीच्या लक्षणांमध्ये सुधारणा होईल. तर त्याच्यासाठी काय करू शकतो आपण? पौष्टिक आहार घेऊ शकतो, नियमित आपण व्यायाम करू शकतो, त्याच्यानंतर आपले मानसिक आरोग्यावर आपण लक्ष देऊ शकतो. त्याच्यानंतर जे शरीरासाठी असे हानिकारक असे पदार्थ असतात, जसं अल्कोहोल म्हणा, ड्रग्स म्हणा, त्यांना आपण आपल्यापासून दूर ठेवलं पाहिजे. आणि खूप नाते जे आहे ते असे घनिष्ठ नाते जे आहे ती जपली पाहिजे. तर हे सगळे लाईफस्टाईलमध्ये येतात. किती महत्त्वाचे आहे तुम्ही बघा. निरोगी आहार, नियमित व्यायाम, मानसिक आपलं आरोग्य, त्याच्यानंतर जीवनशैलीला जे असे वाईट आहेत असे पदार्थांचा आपण स्वीकार नाही केला पाहिजे. आणि घनिष्ठ जर आपण संबंध ठेवले तर आपलं ते मानसिक आरोग्यासाठी पण किती छान आहे. तर आहारामध्ये म्हणायला गेलं तर आपण खूप पौष्टिक आहार घेतला पाहिजे. तर एक थेरपीचा भाग असा पण आहे की आपण डाएट मॉडिफाय करू शकतो. ज्या स्त्रियांना हार्मोन्स घ्यायचा फार भीती वाटते की ह्यानी मला कॅन्सर होऊ शकतो किंवा मला हार्मोनल ट्रीटमेंट नको आहे, काही नैसर्गिक उपाय आहे का, तर त्यासाठी फायटोइस्ट्रोजन्स असतात. फायटोइस्ट्रोजन्स म्हणजे काय? अशा वनस्पती असतात की ज्यांची केमिकल रचना जी असते ती इस्ट्रोजन सारखी असते आणि शरीरात जर त्यांचं आपण सेवन केलं तर त्याचं इस्ट्रोजन सारखंच त्याचं ॲक्शन असतं. मग ह्याच्यामध्ये महिला विचारतात कुठले पदार्थ येतात. मला वाटतं आपल्याला एक फोन येतो आहे. बरोबर. आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. निपाणीहून शिवानंदजी बोलत आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हां, नमस्कार मॅडम.
हा, माझा प्रश्न असा आहे, पूर्वी 18 वय किंवा 20 वय असताना कॉलेजला ज्यावेळी मुली जात होते त्यावेळी त्यांची रजोनिवृत्ती सुरू व्हायची. पण आताच्या परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती झाली की मुली 8वी 9वी शाळेला जातात आणि 10-12 वय असतो आणि त्यावेळी त्यांची रजोनिवृत्ती सुरू होते. मग त्या मुलींना कल्पना नसते की रजोनिवृत्ती म्हणजे काय होतो, कशा प्रकारे आपल्याला वेदना होतात, त्रास काय होतो आणि याबद्दल ह्याला काही माहित नसते आणि मुली सुद्धा एकमेकांना कधी चर्चा सुद्धा केली नसतात. मग त्यासाठी पालक वर्गाने आपण काय सांगितले पाहिजे मुलींना आणि कशा प्रकारे जागृत केली पाहिजे, पूर्वकल्पना कशा प्रकारे केली पाहिजे याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न आहे. धन्यवाद. मेनोपॉजच्या ऐवजी त्यांनी मेनार्क याबद्दल. तर सारखेच शब्द आहे. एक असतं मेनार्क म्हणजे ज्या वयात पाळी सुरू होते. तर मला वाटतं त्यांनी रजोनिवृत्ती, मेनोपॉज आणि मेनार्कमध्ये काही कन्फ्युजन झालेलं आहे. पण त्यांचा प्रश्न असा आहे की मेनार्क आजकाल खूप लवकर मुलींना येतो. आधी खूप उशिरा यायचा. आजकालच्या शाळेत जाणाऱ्या मुलींना अगदी 3री 4थी 5वीत सुद्धा असा मेनार्क येतो. तर ह्याचं काय म्हणतात, ह्याला जर आपण एक सोल्युशन किंवा एक मार्ग काढायचा असा झाला की आई वडिलांनीच मुलीला हे शिकवलं पाहिजे. जरी पाळी, जर त्यांना असं वाटत असेल की मुलीला पाळी उशिरा येणार आहे तरी मुलीला हे त्यांनी घरीच समजवलं पाहिजे की शरीर रचना कशी आहे, गर्भाशय. आजकाल तर खूप गुगलवर सुद्धा चार्ट्स वगैरे मिळतात किंवा कुठलेही त्यांच्या सायन्सच्या टेक्स्टबुक्समध्ये पण असतं गर्भाशय, अंडाशय. तर त्या चित्राची सहायता घेऊन त्यांना काय असतो, तो जो गर्भाशयातला आतला पडदा असतो तो हार्मोन्सच्या रिॲक्शनमुळे तो दर महिन्याला खाली येतो आणि अशी मासिक पाळी येते. तर मला वाटतं आजकाल आपल्याला खूप कमी वयातच मुलींना हे शिकवलं पाहिजे. आजकाल शाळाही खूप सारे एज्युकेशनल प्रोग्राम्स घेतात ज्यांनी मुलींनाच नव्हे तर मुलांनाही शिकवलं जातं. कारण जर शाळेतील वर्गातल्या मुलीला समजा पाळी आली आहे तर तिचा भाऊ म्हणून, तिचा मित्र म्हणून तिला कशी मदत करता येईल हेही माहिती पाहिजे. आणि मुलींमध्ये तर हे चर्चा झालीच पाहिजे. ह्यासाठी आम्ही खूप सारे ऑर्गनायझेशन्स थ्रू शाळेमध्ये ह्याचा संचार करण्यासाठी खूप सारे प्रोग्राम घेतो. मुलींना असे ओरिएंटेशन देतो की त्यांना कमी वयातच हे कळलं पाहिजे की मेन्स्ट्रुअल सायकल काय असते. बरोबर आहे. प्रेक्षको, चर्चा रंगत चाललेली आहे. आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आजचा आपला चर्चेचा विषय आहे जागतिक रजोनिवृत्ती दिन. यानिमित्त रजोनिवृत्ती या विषयावरती आपण चर्चा करत आहोत. मॅडम सोबत आपण चर्चा करत असताना त्याचे कोणकोणते लक्षणं आहेत, प्रकार कोणकोणते हे सुद्धा आपण जाणून घेतले आहेत. मॅडम, आता असं प्रश्न येतो की जर एखाद्याला लक्षणं जागृत झाले तर मग त्याच्यावरती काही उपचार आहेत का, याबद्दल सांगा. नक्कीच. जर एखाद्या स्त्रीला रजोनिवृत्तीचे लक्षणं येत आहेत तर तिने त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. जर ती हार्मोन थेरपीला घाबरत असेल तर आज खूप ऑल्टरनेटिव्स अवेलेबल आहेत आणि हार्मोन थेरपीलाही घाबरायची मुळीच गरज नाही आहे. तर साधारणतः जेव्हा सुरुवातीला एखादी स्त्री आमच्याकडे येते तेव्हा आम्ही तिला थोडंसं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, जसं मी सांगितलं, आहार, व्यायाम, त्याच्यानंतर मानसिक आरोग्य, त्याच्यानंतर जसं मी सांगत होते फायटो इस्ट्रोजन्सबद्दल. तर खूप सारे असे वनस्पती पदार्थ असतात ज्यांची रचना इस्ट्रोजनसारखी असल्यामुळे त्याचा इस्ट्रोजनसारखाच इफेक्ट येतो शरीरामध्ये. तर त्याच्यामध्ये कुठले पदार्थ असतात, तर त्याच्यामध्ये सोया किंवा सॉय बेस्ड जे प्रॉडक्ट्स असतात, त्याच्यानंतर फ्लॅक्सीड म्हणजे जवसचे जे सीड्स असतात, त्याच्यानंतर तिळाच्या ज्या बिया असतात ज्याला आपण सिसेम सीड्स म्हणतो ते त्याचा वापर करू शकतो. खूप साऱ्या भाज्या असतात जसं कोबी, त्याच्यानंतर ब्रोकोली, फ्रूट्स असतात जसं बेरीज असतात, त्याच्यानंतर टोफू, असे खूप सारे पदार्थ असतात ज्याच्यामध्ये नॅचरल इस्ट्रोजन असतो. त्यातल्या त्यात चिकपीस जे असतं ज्याला आपण हमसमध्ये जे टाकत असतो आपण किंवा ज्याला साधारण भाषेमध्ये छोले ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये पण इस्ट्रोजन असतात. तर आपण थोडंसं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, त्याच्यानंतर आहारामध्ये बदल करून जर तिलाही आणि थोडंसं काउन्सिलिंगनी जर
फरक पडत नसेल तर नक्कीच त्या स्त्रीने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी ही घेतली पाहिजे. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे काय, तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे आपल्या शरीराची मात्रा जी कमी झालेली असते त्याला आपण गोळ्या औषधांनी ती मात्रा पूर्ण करतो. तर त्याचे खूप सारे फॉर्म्युलेशन्स अवेलेबल आहे. जसे त्याचे टॅबलेट असतात, त्याचे जेल असतात, त्याच्यानंतर त्याचे पॅचेस असतात आणि कधी कधी ते इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनचं कॉम्बिनेशन असतं. ते कधी कधी आपण एकच कंबाईंड फॉर्ममध्ये देतो किंवा कधी इस्ट्रोजन आधी देतो त्याच्यानंतर प्रोजेस्ट्रॉन देतो. तर जशी महिलेचे लक्षणं असतात जसं त्याप्रमाणे डॉक्टर तिला सल्ला देतात की कशा प्रकारे तिने ती औषधं घेतली पाहिजे. जर तिला काय हाय रिस्क फॅक्टर्स आहेत म्हणजे तिचा रक्तदाब आहे, तिला मधुमेह आहे, ती स्मोकर आहे किंवा तिला हृदयरोग आहे तर त्याचे पॅचेसही जे सेफ असतात ते दिले जाते. त्याच्यानंतर जसं मी सांगितलं जसं तिच्या लघवीच्या मार्गाला किंवा योनी मार्गामध्ये जर ते प्रॉब्लेम असतील तर साधारण जेलसुद्धा अवेलेबल असतात जेणेकरून ते जेल ती लावून तिला ते लक्षणांवर तिचं निदान होऊ शकतं आणि तिला ते फायदेपूर्वक ठरू शकतं. तर असे खूप सारे थेरपी असतात जसं ती घेऊ शकते आणि हे खूप सेफ असतं. जर तिला तरीही मेनोपॉज हार्मोन थेरपी घ्यायची नसेल तर खूप सारे बाकीचे असतात जसं ॲक्युप्रेशर असतं, जसं लाईफस्टाईलमध्ये मी जसे मॉडिफिकेशन सांगितले, जसं कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, तिची स्मरणशक्ती चांगली नसेल किंवा तिला डिप्रेशनचे सिम्पटम्स असतील तर काय कधी कधी महिलांना सायकॅट्रिक मेडिकेशनसुद्धा अँटी डिप्रेसंटसुद्धा लागू शकतात. तर अशा प्रकारे खूप सारे थेरपीज अवेलेबल आहेत आणि तुम्ही नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याप्रमाणे तुम्हाला जसे तुमचे लक्षणं असतील त्या हिशोबाने त्याचं ट्रीटमेंट दिली जाईल. बरोबर आहे. मॅडम, HRT म्हणजेच हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी याबद्दल तुम्ही सविस्तर सांगितलं. ही थेरपी जी आहे ही कधी चालू करावी याबद्दल पण तुम्ही सांगितलं, पण हे किती वेळपर्यंत चालू ठेवावी याबद्दल जरा सांगा. तर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी जी आहे तिचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. तर ही थेरपी सहसा कधी चालू केली पाहिजे, तर महिलांमध्ये मी पाहिलेलं आहे खूपदा ते कुटुंबियांच्या कल्याणासाठी मुलांची जोपासना करण्यासाठी स्वतःच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणून महिला अनेक वर्ष अशीच हा त्रास भोगत असतात. तर लक्षात ठेवा, जर तुम्हाला ह्यांच्यापैकी कुठलेही लक्षणं येत असतील तर तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. कारण हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी जर खूप लवकर चालू केली तर तिचे फायदे जास्त आणि तोटे कमी. जसं मी सांगितलं 65 वर्षांच्या खाली जर आपण ती हार्मोन रिप्लेसमेंट चालू केलेली आहे किंवा मेनोपॉज आल्यावर 10 वर्षांच्या आधी जर आपण ही हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी चालू केली तर तिचे फायदे अनेक असतात. आणि जर आपण ती 65 वर्षांच्या म्हणजे 65 इयर्सच्या नंतर किंवा मेनोपॉज आल्यावर 10 वर्षांनंतर जर आपण चालू केली तर तिचे तोटे जास्त आहे आणि त्या महिलेला त्याचा फायदाही इतकासा होत नाही कारण अनेक वर्ष तिने त्या इस्ट्रोजन हार्मोनच्या कमतरतेमुळे तिला त्रास झालेला असतो. तर खूप महत्त्वाचे आहे की तुम्ही त्वरित ही ट्रीटमेंट चालू करा. जेव्हा आपण ही ट्रीटमेंट चालू करतो तेव्हा सगळ्यात कमी डोसेजमध्ये आपण ही ट्रीटमेंट चालू करतो आणि जेव्हा ही थेरपी चालू करतो तेव्हा कमीत कमी वेळ आणि कमीत कमी डोस आम्ही असं चालू करतो. त्याच्यामुळे ही हार्मोन थेरपी आता तुमचा प्रश्न असा की किती वर्ष चालू ठेवावी, तर असा काही त्याला फिक्स ड्युरेशन नाही आहे. जर महिलेला कारण प्रत्येक महिला ही वेगळी असते. जर महिलाला जे हॉट फ्लशेस आहे, नाईट स्वेट्सचे जे त्रास जे आहे, जे गरम वाफा आहे, जे खूप घाम सुटतो किंवा असे जे त्रास होत आहे, जर हा खूप वर्ष चालत राहिला तर तिला ही थेरपी जास्त वर्ष लागू शकते. आणि जर तिचं काही महिन्यां किंवा वर्षांमध्ये हे जर त्रास कमी झाला तर तो डोस कमी करून आम्ही तो बंदही करू शकतो. तर हे किती दिवस थेरपी चालू ठेवायची ह्याचा जो निर्णय असतो तो प्रत्येक महिलेला त्या डॉक्टरच्याकडून काय अपेक्षा आहेत, तिच्या वैयक्तिक जे तिची अपेक्षा आहे की तिच्या लाईफस्टाईलमध्ये किती सुधारणा पाहिजे, त्या महिलेला जोखीम किती आहे, तिला फायदा किती आहे ह्याचा आम्ही बॅलन्स ठेवत असतो. आणि
ज्या प्रत्येक महिलेला वेगळी थेरपी असते, वेगळं वेळ आम्ही ही थेरपी देतो आणि वेगळे फॉर्म्युलेशन्स देतो. आजकाल इतके नवीन चांगले फॉर्म्युलेशन्स अवेलेबल आहे, जसं प्रोजेस्ट्रॉन जे आम्ही इस्ट्रोजन बरोबर देतो, त्याच्यात पण 2 असे इतके छान मॉलिक्युल्स आले आहेत, मायक्रोनाइज प्रोजेस्ट्रॉन आणि डायड्रोजेस्ट्रॉन जे थेरपी आहे ती, त्यांनी जे साईड इफेक्ट्स आहे ते खूप कमी होतात. म्हणजे जे गोळ्यांमुळे दुष्परिणाम आहेत ते खूप कमी होतात. तर नक्कीच जर तुम्हाला गरज असेल तर घाबरू नका. तुम्ही एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवा आणि डॉक्टरचा सल्ला घ्या आणि जर गरज असेल तर नक्की हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घ्या. जर तुम्ही ती थेरपी लवकर चालू केली आणि जसं मी सांगितलं 65 वर्षाच्या आधी आणि रजोनिवृत्तीनंतर 10 वर्षांच्या आत, तर तुम्हाला त्याचे फायदेच फायदे आहे आणि दुष्परिणाम हे कमी आहे आणि डॉक्टरच्या सल्ल्यानेच तुम्ही तो बंद करा. बरोबर आहे. फार सुंदर माहिती दिली मॅम. आपल्याला चर्चेच्या वळणावरती एक टेलिफोन कॉल आलेला आहे. गडचिरोलीहून सुमनजी बोलतायत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हो मॅडम, नमस्कार. नमस्कार. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हां, मी काय म्हटलं, फायब्रॉइडमुळे जर ऑपरेशन होत असेल तर रजोनिवृत्ती येईल का? हां, चांगला प्रश्न विचारला तुम्ही. धन्यवाद. तर धन्यवाद. तर केव्हा ही शस्त्रक्रिया जेव्हा केली जाते, आता फायब्रॉइड हा गर्भाशयाचा प्रॉब्लेम आहे, तर तुमचे जे गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर असतात ते तुमचं वयानुसार ती ट्रीटमेंट देतात. जर अंडाशय मध्ये काहीच प्रॉब्लेम नसेल, फक्त गर्भाशयाचा, आता फायब्रॉइड हा गर्भाशयाचा प्रॉब्लेम आहे, जर अंडाशय तुमचे नीट असतील, त्याच्यामध्ये एखादं सिस्ट नसेल किंवा त्याच्यात काय कॅन्सरची शक्यता त्यांना वाटत नसेल, तर आम्ही जेव्हाही ऑपरेशन करतो गर्भाशयाचं तेव्हा फक्त गर्भाशय काढतो आणि अंडाशय जे आहे ते आम्ही नेहमी तसेच ठेवतो जर ते चांगले असतील तर. हो, पण कधी त्या अंडाशयामध्ये गाठ असतील किंवा कॅन्सरची हिस्ट्री असेल आणि ते काढावी लागत असेल, जसं एंडोमेट्रियोसिस असेल किंवा दुसरा काही आजार असेल ज्याच्यात हे अंडाशय काढणं अनिवार्य असेल, तेव्हाच आम्ही ते अंडाशय काढतो. तर जर फक्त गर्भाशय काढलेला आहे तर मेनोपॉज येत नाही किंवा रजोनिवृत्ती येत नाही. रजोनिवृत्ती केव्हा येते? जेव्हा अंडाशय काढले जाते किंवा अंडाशय नैसर्गिक रूपमध्ये काम करायला बंद करते. तर फक्त जर फायब्रॉइडमध्ये गर्भाशय काढलेला आहे तर नक्कीच तुम्हाला रजोनिवृत्ती येणार नाही. बरोबर आहे. मॅडम, आपण हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी याबद्दल चर्चा करत होतो आणि मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. तुम्ही चर्चेच्या दरम्यान सांगितलं की CVA म्हणजे सेरेब्रोव्हॅस्क्युलर किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर असे कोणते ॲक्सिडेंट्स वगैरे असतील तर मग अशा वेळीसुद्धा आपण ट्रीटमेंट म्हणून वापरतो. तर दुय्यम प्रतिबंध म्हणजे सेकंडरी प्रोफिलॅक्सिससाठी आपण HRTचा वापर करू शकतो का? खूप चांगला प्रश्न विचारला. ॲक्च्युली आत्तापर्यंत मी सगळे फायदे सांगत होते. मेनोपॉझल हार्मोन थेरपी की ज्याला आपण किंवा ज्याला हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी किंवा मेनोपॉझल हार्मोन थेरपी ज्याला म्हणतोय. तर खूप महिलांना असं वाटतं की अशी जादूची गोळी आहे की त्यांनी मी लगेच तरुणीच होऊन जाईल. तर असं काही नाही आहे. हा काय गुरुमंत्र किंवा अशी काय जादूची गोळी नाही आहे. जसं मी सांगितलं, ह्या गोळीचे किंवा ह्या ट्रीटमेंटचे फायदेही आहेत आणि तोटेही आहेत. तर ह्याचे काय इंडिकेशन्स असतात. ही थेरपी MHT किंवा ज्याला मेनोपॉझल हार्मोन थेरपी सांगतो त्याचे काय इंडिकेशन्स असतात. तर जसं मी सांगितलं, वासोमोटर सिम्पटम्स म्हणजे हॉट फ्लशेस, नाईट स्वेट्स किंवा ज्याला गरम वाफा येणे, खूप घाम येणे किंवा ज्यांचे हाडं जे ठिसूळ होणार आहेत त्यांना फ्रॅक्चर होण्याचे चान्स आहेत अशा महिलांमध्ये, किंवा अशा महिलेमध्ये जेव्हा जसं मी सांगितलं की ऑपरेशन शस्त्रक्रिया झालेली आहे आणि अंडाशय काढावे लागलेले आहेत, 40च्या आधी हे करावं लागलेलं आहे, अशा महिलांमध्ये आम्ही ते हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी देतो. पण जर तुम्ही असा विचार केला की मला जर हृदयरोग नको आहे, मला सेरेब्रोव्हॅस्क्युलर ॲक्सिडेंट नको आहे किंवा मला स्मरणशक्ती चांगली पाहिजे, मला सुंदर त्वचा पाहिजे, माझं वजन वाढलेलं नाही पाहिजे, तर अशा ह्याच्यामध्ये ही मेनोपॉझल हार्मोन थेरपी धोकादायक ठरू शकते. तर ह्याचा लाभ जेव्हा गरज असेल तेव्हा नक्की घ्या. पण उगाचच तारुण्यासाठी
किंवा एखादा हृदयविकार टाळण्यासाठी खूप सारे क्लिनिकल ट्रायल झालेले आहे, खूप सारे संशोधन झालेले आहेत आणि सगळ्या संशोधनाने एकच सांगितले आहे की एखादी गोष्ट टाळण्यासाठी हे हार्मोन थेरपी तुम्ही प्रतिबंध म्हणून नाही वापरू शकत. जेव्हा त्याची गरज आहे नक्की वापरा, कमीत कमी वेळ कमीत कमी डोसेजमध्ये वापरा, पण उगाचच ह्याचा गैरवापर करू नका. तर डेफिनेटली ह्याचं केलं नाही पाहिजे. बरोबर आहे. फार सुंदर माहिती आणि फार महत्त्वाची अशी माहिती तुम्ही सांगितली मॅडम. मॅडम अजून एक प्रश्न येतो की एखादी स्त्री मेनोपॉझल सिम्पटम्स तिला येत असतील किंवा तिला जाणवत असतील तर अशा वेळी आपण युजली विचार करतो की त्यांना बाळ होईल नाही होईल, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? ते प्रेग्नेंट होऊ शकतात का? तर कसं असतं, जोपर्यंत स्त्रीला पाळी येत असते ती अनियमित असली तरीही गर्भधारणेचं काय म्हणतात पॉसिबिलिटी नक्की असते. तर कधी गर्भधारणा केव्हा होते? जेव्हा अंडाशयातून बीज फुटतं. तुमची पाळी अनियमित असेल तरी ते अंडाशयामधून बीज तर फुटतच राहतं. जर आम्ही जसं मी सांगत होते की जर आम्ही ऑपरेशन देखील करतो तर आम्ही ते अंडाशय जर गरज नसली तर काढत नाही. तर ते का काढत नाही? कारण त्या जे अंडाशयाचे असतात ते खूप सारे फायदे असतात. तर जसं अंडाशय हे फक्त गर्भधारणेसाठीच नसतं, पण जसं मी सांगितलं हृदयरोग टाळणं किंवा सेरिब्रोवॅस्क्युलर ॲक्सिडेंट्स टाळणे, तर जे नॅचरल जे हार्मोन सिंथेसिस असतं हे ओव्हरीज जे आहे ते खूप वर्ष काम करत असतात. त्याच्यामुळे साधारणतः जोपर्यंत तुमची पाळी 12 महिने सलग बंद होत नाही तोपर्यंत तुम्हाला गर्भधारण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे तुम्ही काही कॉन्ट्रासेप्टिव्हचा वापर हा केलाच पाहिजे. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेत आहे तर त्याच्यातही हार्मोन्स आहेत आणि ज्या गर्भधारणा न होण्यासाठी ज्या गोळ्या आहेत त्याच्यामध्ये हेच हार्मोन्स आहेत, तर लक्षात ठेवा जे आपण मेनोपॉझल हार्मोन थेरपीमध्ये जे प्रमाण असते ते खूप कमी असते. त्यांनी जे आहे प्रेग्नन्सी ही टळू शकत नाही. जे कॉन्ट्रासेप्टिव्हमध्ये जी त्यांची कॉन्सन्ट्रेशन असतं त्या हार्मोन्सचं जास्त असतं, त्याच्यामुळे ते अंडबीज फुटत नाही. पण जर तुम्हाला पाळी कधीही अनियमित जरी येत असेल तरी लक्षात ठेवा गर्भधारणा ही होऊ शकते, नैसर्गिक रूपने पण होऊ शकते. बरोबर आहे. प्रेक्षको, मॅडमने खूप सविस्तर अशी आपल्याला माहिती सांगितलेली आहे. आपण मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती या विषयावरती अजून चर्चा करणारच आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आज आपण चर्चा करत आहोत जागतिक रजोनिवृत्ती दिन निमित्त रजोनिवृत्ती या विषयावरती. आणि मॅडमसोबत चर्चा करत असताना आपण त्याचे लक्षणं, कारणे कोणकोणते आणि उपचार कोणकोणते याबद्दलही चर्चा केली. मॅडम, आता एक प्रश्न येतो की आपण युजली पाहतो की तुम्ही चर्चेच्या दरम्यान पण म्हणाल्या की हा जो विषय आहे हा टॅबू आहे, याबद्दल चर्चा जास्त होत नाही आहे जनसामान्यामध्ये. मग अशा वेळी काय होतं की अशा विषयावरती बऱ्याचदा काही समज गैरसमजी असतात, तर याबद्दल तुम्ही ऐकलेले असे कोणते समज गैरसमज आहेत का? तर नक्कीच रजोनिवृत्ती जसं मी सांगितलं एक टॅबू म्हणजे त्याच्याबद्दल महिला आपल्या आईशी आपल्या मुलीशी कधीच असं कोणाशीच ते डिस्कस करू शकत नाही. कारण साधारणतः काय असतं, प्रत्येक स्त्रीला वाटतं की मला हे आधी तर ती सगळ्यात आपण म्हणतो ना डिनायल असतो की मला हे असं काय होतच नाही आहे. जरी तिला घाम येत असतो, तिला सारखं उष्णता येत असते, तिला कधी कधी शारीरिक संबंध ठेवावासा वाटत नाही, योनी मार्गातून रक्तस्राव होतोय किंवा कोरडेपणा होतोय, लघवी ती बाजारात जायचं टाळते कारण तिला लघवीवर तिचं ताबा राहत नाही आहे, तिला कधी पण लघवी होते कारण लघवीमध्ये खूपदा मेनोपॉजमध्ये इन्फेक्शन्स होतात, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. तर ती काय करते, ती घरात आपल्याला स्वतःला कोंडून घेते. ती ह्याच्याबद्दल कोणालाही सांगत नाही की मला खरंच एवढा शारीरिक, मानसिक आणि भावनिक त्रास होत आहे. तर जसं मी सांगितलं ह्याच्याबद्दल फार गैरसमज आहे की हा फक्त मलाच होतोय. तर तुम्ही लक्षात ठेवा ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जरी ह्याचे त्रास खूप आहेत तर त्याच्यावर उपायही तितकेच आहेत.
तर सगळ्यात पहिले मी सांगायचं असं म्हणेल की याचा गैरसमज पाळू नका की हे फक्त तुम्हालाच होतंय. तुमच्यासारख्या वयोगटातील खूप साऱ्या महिलांना हा त्रास होत आहे. आणि जर तुम्ही ह्याच्याबद्दल तुमच्या मैत्रिणीशी, तुमच्या आईशी, तुमच्या मुलीला पण जर तुम्ही सांगितलं की असं ह्या वयात होतं, तर नक्कीच ह्याच्याबद्दल जनजागृती वाढेल. आणि तुम्हीही असं घरात कोंडून बसू नका स्वतःला. फार सिंपल त्याचा उपाय असतो. जर तुम्ही डॉक्टरांकडे गेल्या, तुमचा हेल्थ चेकअप केला, त्याच्यावरती जर तुम्ही ट्रीटमेंट घेतली, तर नक्कीच तुम्हाला ह्याचा लाभ मिळू शकेल. दुसरा एक गैरसमज असा की हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीने कॅन्सर होतो, तर नक्कीच असं नाही आहे. हां, जर त्याचं नक्की जेव्हा तुम्हाला डॉक्टर देतील तेव्हा ते सगळं लाभ आणि त्याची हानी ते बघणार. जर तुम्हाला फॅमिली हिस्ट्री असेल गर्भाशयाच्या कर्करोगाची किंवा स्तनाच्या कर्करोगाची, तर तुम्हाला ते डॉक्टर देणारच नाही ना अशी की ज्यांनी ते कॅन्सर वाढवू शकतात. तर खूप महत्त्वाचे आहे की जर जसं मी सांगितलं तुम्ही विंडो ऑफ अपॉर्च्युनिटी किंवा जी संधीची खिडकी आहे, जे वयोगट मी सांगितलं 65च्या आधी आणि 10 वर्षांच्या आधी मेनोपॉज झाल्यावर, त्याच्यामध्ये जर तुम्ही ती थेरपी चालू केली तर नक्कीच त्याचे फायदे अधिक आणि तोटे कमी आहेत. तर नक्कीच असे गैरसमज तुम्ही दूर करा की तुम्हाला हार्मोन थेरपी हीचे खूप दुष्परिणाम आहेत आणि मला ही एकदा चालू केली तर मला कायमची ही मरोजपर्यंत घ्यावी लागेल असं काही नसतं. काही काळ जोपर्यंत तुम्हाला लक्षणं आहेत तोपर्यंतच ही थेरपी घ्या. जर तुम्हाला गोळ्या खायच्या नसतील तर क्रीम्स असतात, त्याचे जेल्स असतात, पॅचेस असतात. त्याचं जसं तुम्हाला सोयीस्कर असेल तसे तुमचे डॉक्टर तुम्हाला चाचणी करून तशी ती थेरपी देतील. बरोबर आहे. मॅडम, चर्चेच्या दरम्यान तुम्ही म्हणाले होते की याचा ट्रीटमेंटमध्ये आपण मानसोपचार किंवा आपण त्यांना काउन्सिलिंग वगैरे करतो, तर रजोनिवृत्तीचा मानसिक काही परिणाम होतो का, याबद्दल सांगा. नक्की. जसं मी सांगितलं, रजोनिवृत्तीचा फक्त शारीरिक नाही तर मानसिकही बाईला महिलेला तर खूप त्रास सहन करावा लागतो. सगळ्यात आधी मी सांगितलं की तिचं लक्ष लागत नाही, तिला चिडचिडेपणा होतो, तिला मूड स्विंग्स येतात, सारखं तिला राग भरतो. तर ते हार्मोनचे जे लेवल्स असतात ते फ्लक्च्युएट किंवा त्याचं चढ उतार झाल्यामुळे हे सगळे त्रास होतात. त्याच्यानंतर तिला रात्रीची झोप लागत नाही, त्याच्यानंतर तिची स्मरणशक्ती जाते, तर तिला स्वतःवरती आत्मविश्वाससुद्धा राहत नाही. तर नक्की मी महिलांना सांगू शकेल की हे सगळे त्रास होण्याच्या अगोदरच तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल आणा. एखादा छंद जोपासा, सुदृढ अशी नाती ठेवा, जेणेकरून तुम्ही तुमचं मन जे आहे त्याला चालना मिळत राहणार. तर तुम्ही एखादं वाचन केलं, साधे पझल्स असतात, गेम्स असतात. जसं आपण जिममध्ये जाऊन एकच मसलला कितीदा एक्सरसाइज करतो त्या मसलची स्ट्रेंथ वाढवायला, तसंच ब्रेन पण एक मसल आहे. जर तुम्ही ते सारखं सारखं चालवत राहाल तर नक्की तुम्हाला हे सिम्पटम्स कमी प्रमाणात जाणवतील. आणि जर गरज असेल, जर तुम्हाला फार नैराश्य वाटत असेल तर नक्की तुम्ही सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्टची त्याच्याशी काउन्सिलिंग घ्या. जर त्याच्यासाठी थेरपी लागत असेल तर नक्की घ्या. आजकाल मानसिक रोग हे उलट जास्त वाढत आहेत आणि त्याच्यात काही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे. साध्याशा थेरपीने तुम्हाला खूप चांगलं वाटू शकेल. तर मॅडम, अजून एक ऑब्झर्वेशन आहे की जसं जसं वार्धक्य अवस्था येते, जसं जसं एज वाढत जातं तसं तसं बऱ्याच स्त्रियांमध्ये वजनसुद्धा वाढताना आपण पाहतो. तर हे मेनोपॉजचं आणि वजन वाढीचं काही संबंध आहे का? नक्कीच आहे. मेनोपॉज आणि वजन वाढीचा संबंध जसं मी सांगितलं, इस्ट्रोजन जे हार्मोन आहे ते एका महिलेची सगळ्यात चांगली मैत्रीण आहे. जेव्हा ती त्या महिलेसोबत असते तेव्हा महिलेचं वजन आटोक्यात असतं, तिचं जे फॅटची लेवल असते ती कमी असते, तिचा रक्तदाब जास्त वाढत नाही, मधुमेह पण कंट्रोलमध्ये राहतो. आणि जसं ते इस्ट्रोजन हार्मोन कमी होतं शरीरात तसं तसं महिलांचं वजन वाढत राहतं इस्ट्रोजनच्या डेफिशियन्सीमुळे. आणि त्याच्याही पेक्षा लाईफस्टाईल जी असते. तर आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आपल्याला काय सांगतं की साधारणतः 150 मिनिट प्रति आठवडा हा सगळ्यांनीच महिला पुरुष दोघांनीही
मॉडरेट लेवल ऑफ एक्सरसाइज केली पाहिजे. म्हणजे जसं चालणं, योगा करणं, मेडिटेशन करणं, तुम्हाला जे आवड असेल एखाद्या खेळाची, स्विमिंगची, बॅडमिंटनची, नक्की तुम्ही ते करा. आणि खूप महत्त्वाचं आहे, फ्रॅक्चर टाळण्यासाठी वेट बेअरिंग एक्सरसाइजेस करा, जेणेकरून तुमचं जीवनशैली सुधारेल आणि जे मेनोपॉजमुळे जे वजन वाढले आहे तेही आटोक्यात राहणार. बरोबर. फार सुंदर अशी माहिती दिली मॅम तुम्ही. मॅम, सरते शेवटी आमच्या प्रेक्षकांना आजच्या या दिनानिमित्त काय संदेश द्याल संक्षेपमध्ये जरा? संक्षेपमध्ये मी हेच सांगू इच्छिते की ह्या परिस्थितीला घाबरू नका. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. तुमच्या घरच्यांशी बोला, तुमच्या मैत्रिणींशी बोला ह्याच्याबद्दल. त्यांना सांगा तुम्हाला काय त्रास होत आहे आणि जेव्हा गरज असेल तेव्हा नक्कीच डॉक्टरचा सल्ला घ्या आणि जसे डॉक्टर सांगतील तशी ट्रीटमेंट घ्या आणि त्रास सहन करू नका. जर तुम्ही लवकर थेरपी चालू केली तर तुम्हाला त्याचे फायदेही अधिक आहे आणि तुमची क्वालिटी ऑफ लाईफ जी तुमची आहे ती खूप सुधारेल आणि तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागणार नाही. तर नक्कीच मी सांगू इच्छिते की महिलांनी मेनोपॉजमध्ये ॲन्युअल हेल्थ चेकअप, जी वर्षातून एकदा सगळ्या रक्ताच्या चाचणी, युरिनच्या चाचणी सगळ्या ह्या केल्याच पाहिजे. तसंच त्या व्हिजिटमध्ये तुम्ही डॉक्टरशी चर्चा करा आणि नक्की असेच कार्यक्रम बघत राहा जे अवेअरनेस स्प्रेड करतात त्याच्याबद्दल. बरोबर आहे. फारच सुंदर असा संदेश दिला मॅम तुम्ही. मॅम, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तसेच त्यांचे मोलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी सह्याद्री वाहिनीतर्फे आणि प्रेक्षकांतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद. प्रेक्षको, आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. आमच्या सोशल मीडियावरती जे आहे hellodoctor2026@gmail.com, आम्ही फेसबुक, यूट्यूब आणि एक्सवर सुद्धा उपस्थित आहोत. वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हेलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद.